टीपचा लाजवाब फटका जमिनीवर लोळून घेतलं, चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा तो यावेळेला चौकार. चांगल्या चेंडूवरती तुम्हाला सन्मान द्यायचं, खराब चेंडूला सीमा पार धाडायचं, तेच केलंय आता रोहित पाटीलने. यॉर्क लाईनचा चेंडू टाकला होता. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतोय. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केला, या वेळेला मिड ऑफला बीट केलंय. काय फटका होता बघा ना, हाफ वॉली एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. बॅटिंग करतो बघा, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र, त्याच्या गॅपमधनं चेंडूला काढलाय. जबरदस्त फटका. रोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतो, टाकला रोहित. ओ चांगला चेंडू, या वेळेला ऑन द टोज खेळले आहेत. बॉटमचा खूप चांगला वापर केला होता, सन्मान दिला चेंडूला. एक 10 मिनिट चांगलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर माहिरा 11 गौदेवी 12-13 नागाव संघ बिनबाद 17 धावा दाखल. राकेशने पाहिलं फक्त की 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग झाली. राकेश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नागाव संघाने प्रथम बॅटिंग करताना बिनबाद 17शी फ्लाईंग स्टार्ट सुरुवात केली. आपण पाहू शकता योगी भानेला, आपण पाहू शकता विजय पवारला देखील आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. थोडासा ब्रेक दिलाय पंचांना देखील. खूप चांगली कामगिरी केली. मनोज पवार सर असतील मॅन फ्रॉम उत्तर शिव, प्रसाद शस्त्रबुद्ध मॅन फ्रॉम डोंबोली, गोलंदाजी मार्कवर भूषण काळे नेतात, भीम काळे यांचे सुपुत्र पॉवर प्लेचं षटक घेऊन P2चं षटक घेऊन स्टार्ट केलं रोहितला. आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला डीपमध्ये तैनात आहे. मिड ऑन लेग क्षेत्रक्षण, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ लाईट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. फटका पुन्हा एकदा ड्राईव्ह बघायला मिळालाय. गॅप मधनं चेंडू चालला, या वेळेला सीमारेषा पार चौकार. गोलंदाजी मार्कवर राईट आपण ओव्हर द गंड मारा करतोय. रोहित काय जबरदस्त बॅटिंग करतो. 21 धावांची भागीदारी दिली आता. हो चांगला फटका, या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षक मिडॉनला आपण पाहू शकता. या वेळेला भूषणचं कौतुक करेल बघा, चौकार चांगले कमबॅक बघायला मिळालाय. रोहित पाटील जबरदस्त यावर्षी खूप चांगली बॅटिंग करतोय. भरपूर फॉर्मात असलेला बॅटर एक सातत्याने धावा करतोय. 21 धावा वैयक्तिक खेळतोय तो. ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. चेंडू चाललाय लॉंग लेट सीमारेषा पार, षटकार. जवाब बॅटिंग करतोय. वैयक्तिक 27 वर खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. काही क्रिकेट प्रेमी बघा सामने एन्जॉय करतायत, रील्स बनवत आहेत. बनवणं गरजेचं आहे.
आणि यूट्यूबचा जमाना आहे. फॉलोअर्स वाढवायचे असेल तर रील्स बनवा. बघा, क्लिअरिटी विथ क्वालिटी, GTC, दूध का दूध, पाणी का पाणी. बऱ्याचशा वाहिनी सुरू झाल्या मार्केटमध्ये. नव्या नव्या वाहिनी येत आहेत रोजच मला वाटतं. पण GTCला तोड नाही आहे. अशा काही वाहिनी ना मोजक्या की त्यांना तोडच नाही. त्यांचं कामच अफलातून. ऑपरेटर साधे भोळे पण ऑपरेटिंग जबरदस्त त्यांची. भूषण पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मार्ग होतो स्ट्राईकला रोहित पाटील. ओ लॉफ्ट ड्राय बघायला मिळाला मिड ऑफच्या डोक्यावर ना. यावेळेला पॉवर प्लेचा अजून एक चांगला फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. एकतीस धावा दाखल करतील लागल्यात. 10 चेंडू 31 धावांचे खेळ होते. रोहित पाटीलची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. भूषण पुणे गोलंदाजी मार्कवर सातत्याने संघ नाही क्षेत्रक्षामध्ये बदल करतो पण विकेट मिळत नाही. विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. भागीदारी तोडणं फार गरजेचं आहे. भूषण हो इनसाइड आउट खेळायचं होतं यावेळेला. चांगला चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. हॅलो, इथे अपील झालंय बघा. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेलाय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा आल्यात आपण पाहू शकता. 31 धावा या षटकात देखील आपण पाहू शकता. धावा आल्या तब्बल भूषणच्या आपण पाहू शकता. 14 धावा आल्यात. डीजे 'तर बॉबी भाने यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. जर्मन क्रिकेट संघ अडिली अजित आपण तर बाबूशेठ पाटील चषक 2026 दमदार आयोजन. पहिल्या वेळा जेव्हा आम्ही समालोचन करायला आलो तेव्हा आम्हाला बाबूशेठ कोण माहितीच नव्हतं. पण नंतर म्हणले माहिती पडलं की प्रजेश पाटील यांना बाबू म्हटलं जातं. आवडीने म्हटलं जातं. नाही, अग्री समाजामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नावच असतात. बाळू असला का बाल्याच बोलणार. तसं बऱ्याच जणांना नाव आहेत. आज गोलंदाजी मार्कवर पुढे रोहित आलाय. P1 P2 संपलाय. आता पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बार मिनिट. गौदेवी सतरंगी क्रिकेट क्लब हेडूटने बी संघ देखील एक चांगला संघ. हा संघ देखील सहजाची मॅच सोडत नाही. चेस देखील करू शकतो हा संघ. जितक्या राकेश टायकेला प्रथमच येतोय राकेश पाटील. हो फटका चांगला यावेळेला. आपला क्षेत्ररक्षण लॉंग आपला क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विकी पाटील एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. बत्तीस धावा दाखल करते रोहित पाटील. सुरुवात चांगली केली. आता सेकंडला रोहित आहे. 32 धावा. रोहित राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राईकला रोहित पाटील आपण पाहू शकता. ऑन साईडला लॉफ केलाय. फटका चांगलाय. टायमिंग चांगलंय. चेंडू गेला यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सी मार्शा बार षटकार. 38 धावा. 38 धावा. चेंडू द्यायचा जरा.
38 धावा. नाही, भूषणचं कौतुक करेल बघा. भूषण माने सकाळपासून आमच्याबरोबर गुणलेखन करतायत. हल्ले देखील नाहीत. नक्कीच खूप चांगलंच काम करतायत. गुणलेखन म्हणजे सोपं काम नाहीये. प्रत्येक चेंडू, डॉट चेंडू, स्कोर लिहिणं अवघड काम आहे. चेंडूची चाचपणी केली जाते. चला, रोहित चेंडू आला बघा. सामना सुरू होतोय. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. कौसाचे कॅप्टन, सापाडचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचे. 4 षटकांची ती मॅच असणार आहे. गौदेवी कौसा विपक्ष कुशल त्रिशास्फोट सापाड. ओ, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. अखेरकार विकेट मिळाला, ज्यासाठी पाचाराने केलं होतं, आमंत्रित केलं होतं. रोहितने बघा थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. बॅटर बाद, बिग विकेट. रोहित पाटीलला मैदान सोडावं लागतंय. पहिला गडी बाद होतोय. माहिरा लिहून गौदेवी 12-13 नागाव संघाचा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला रोहित यश मिळालंय दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यानंतर. स्टॅकला सिद्धू भोईरला आपण पाहू शकता. चांगला चेंडू, फुल टॉस, ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण मिसफील्ड झाली. यावेळेला विकी आले होते, पण विकीचा अंदाज चुकला. विकीला वाटलं की चेंडू अडवला जाईल, त्यामुळे ते बॅटिंगला गेले. आणि इथून चौकाराने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या आपण का 42. प्रदीप सांगतायत की चेंडू थांबवणं फार गरजेचं. निहाल भंडारी. तर पिंटू पाटील सापाडे यांचं देखील आगमन होतं. त्यांना विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 42 धावा. रोहित सिद्धू. ओ, चांगला चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं. यावेळेला आमडावर चेंडू चालला लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विकेट तिथे धावसंख्या दाखल करते. 43 धावा दाखल करते. आपण पाहू शकता एक बॅटर बाद. माहिर लिहून गौदेवी 12-13 नागाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. सायकलर राकेश पाटील ना, जे आम्हाला स्पर्धा आठवते ती सपरा मैदानावर राकेशला मालिकावरची बाईक मिळाली होती आणि करिअरमधली मला वाटतं पहिली बाईक त्याला मिळाली होती. खूप आनंद देखील झाला होता. नागा गावात पहिली बाईक गेली होती. आता बाईक भरपूर गावात जातात. रोहित शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पूल करायचा होता. स्टिकर जवळ चेंडू लागलाय. बॅटर बाद. 2 गडी बाद केले त्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, वापसी चांगली झाली. या षटकात धावा दिल्या. तिसऱ्या षटकात रोहित पाटीलने तब्बल 2 बॅटर बाद केले आणि त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 12 धावा दिल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. जलपान आपण करू शकता. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली आहे. 43 धावा दाफुलकातील लागल्या आहेत. चला, टॉससाठी यायचंय. कुशल त्रिशा स्पोर्ट्स सापाड संघ विपक्ष गौदेवी कौसा संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. पिंटू पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. राकेश बाजले सला म्हणजे दोन्ही बॅटर बाजले आहेत. नवीन बॅटर आहे, आपण पाहू शकता 4थ्या क्रमांकावरती सिद्धांत मोतीराम पाटील. जबरदस्त बॅटर, लाजवाब बॅटिंग केली होती मकर संक्रांत चषकामध्ये देखील. सेकंड राऊंड आपण तर दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतात. नितेश पाटील देखील सूचना करत आहेत. प्रचंड मेहनत या आपण अर्जकांची. खेळाडू जलपान करत आहेत. हल्ली आपण पहिले तर अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली जाते. भूषण एक चांगली संकल्पना मी तर म्हणेल. जनमान क्रिकेट संघ अडिवली आयोजित आपण तर बाबूशेठ पाटील चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त तिसरं पर्व आपण पाहू शकता. निसर्गाची देखील सावली आपण पाहू शकता. बरेचसे प्रेक्षक बघा निसर्गाच्या सानिध्यात बसून सामना एन्जॉय करतायत, क्रिकेट एन्जॉय करतायत. आज आपण बघितलं तर शुक्रवार 6 फेब्रुवारी आपण तर थोड्याच दिवसात महाशिवरात्री येईल.
म्हणजे थोडंसं आता मी तर म्हणेल डे स्पर्धा थोड्या कमी होतील. आता नाईटकडे भरपूर कल लागला असणार आहे. नाईटच्या स्पर्धा भरपूर आहेत. आत्ताच उंबाडेच्या मैदानावर आमदार चषक देखील सुरू झाला आहे. 43 धावा झाल्यात. या षटकात धावा 12 आल्या. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण रोहितचे षटक संपल्यात 2. त्याने 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्यात. दोन्ही सलामीच्या बॅटरला बाद केले. सिद्धूला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आणि नवीन बॅटर आला त्याच्या सोबतीला आपण पाहू शकता सिद्धांत पाटील. एक जबरदस्त स्ट्रायकर बॅटर आहे, आक्रमक बॅटर आहे. नेहाल आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन नेहाल भंडारी. नाही, डुटणे गाव देखील भरपूर मोठे. काळण, म्हात्रे, पाटील, भंडारी, बरेचसे आडनावाचे आहेत खेळाडू या गावात. एडुटणे गाव म्हटलं तर क्रिकेटसाठी देखील जेवढं प्रसिद्ध आहे तेवढं कुस्तीसाठी देखील हा गाव प्रसिद्ध आहे. सापाडचे कॅप्टन आलेले आहेत, तर कौसाचे कॅप्टन याचे नेहाल भंडारी आलाय गोलंदाजी मार्कवर. सिद्धूला आपण स्ट्राईकला पाहू शकता. नेहाल गोलंदाजी मार्कवर. ओ, चांगला चेंडू होता यावेळेला. हेलिकॉप्टर उडवायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही, चांगली वापसी बघायला मिळाली. 2 विकेट गेल्यानंतर जी धावांची गती होती ना, ती थोडीशी गती थांबली आहे. शक्ती मडवी देखील बघा 40+ आमचे खेळाडू. पंच देखील एक चांगले आहेत एसपी पॅनलचे. ऑन साइडला टायमिंग बेमिसाल होत आहे. ओर पिच मिळाला आणि पाठवून दिलाय खूप लांब. खूप लांब लचक षटकार. तिला मिड विकेट सी मार शपार. सिद्धू भोईरकडे प्रचंड ताकद आहे. 49 धावा. 2 बॅटर बाद. नेहाल भंडारी लेफ्ट हँड ओव्हर दकडनं मारा करतोय. ओव्हर लेफ्ट केलाय. सफल झाले. पंच वाईटची खूण करतायत. योगी भाने आपण तर अजग देखील आहेत पंचांच्या भूमिकेत. 50 धावा लागल्यात. मेहरा 11 आपण तर माहिरा 11 ऐकावदेव 12-13 नागाव संघ 2 बॅटर बाद 50 धावा. आज धावा येत आहेत भूषण भाने जर बघितलं तर. भूषण देखील बघा दुपारच्या भोजनाचा आनंद घेत आहेत. वेळ फार कमी आहे, पण दोन्ही आपण आता कामं सुरू आहेत त्यांची. भोजन देखील करतायत, गुणलेखन देखील करतात, कारण का वेळ कमी आहे, कोणी नाहीये. दुसरं गुणलेखक उपलब्ध होणं फार गरजेचं. कल्पेश आहे, आपण इथं प्रभाकर आहेत, पण जॉब देखील तितकाच महत्वाचं आहे. निहाल पुण्याचा हेलिकॉप्टर उडवायचं होता. डाऊन दी ग्राउंड. विकेटला चेंडू वेगाने चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. हो, चांगलं क्षेत्रक्षण. गुड थ्रो. फेकी मात्र खराब आली आहे. यावेळेला चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. पाठलाग करतायत क्षेत्रक्षण. चेंडू सीमारच्या पार. चौकार. बघा जिथे एक होती तिथे फेकी खराब आली. चांगली फेकी होती, पण पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेऊन चेंडू 3-3 क्षेत्रक्षणा बीट गेले. एकूण 5 धावले. 55 धाव. नशिबाचा पंजा आलाय. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. सिद्धूला आपण स्ट्राईकला पाहू शकता. नाही, आता आपण तर यावेळेला 2 स्ट्रायकर बॅटर मी तर म्हणेल स्ट्राईकला येईल. सिद्धांत येईल. सिद्धांत पाटील येईल. जबरदस्त स्ट्रायकर बॅटर. 55 धावा. नेहाल पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी. एंड बदलला आता नेहालने. क्षेत्रक्षण देखील थोडंसं बदल आपल्याला बघायला मिळतंय, कारण की जेव्हा डाव्या आणि उजव्या हाताची जोड येते तेव्हा सातत्याने क्षेत्रक्षण बदल करावा लागतो. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्कोअर लाईक एक क्षेत्रक्षण. मिड विकेटला आपण पाहू शकता लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण. बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्रक्षण. डीप पॉईंटला आपण पाहू शकता एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण. एज आहे
दोन दोन क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू चालला यावेळेला थर्ड मॅन सीमारच्या पार चौकार. मॅच बॉल आला बघा. थर्ड मॅन आणि फाईन लेग क्षेत्ररक्षकांना भूषण बाने नेहमी त्यांची नजर तीक्ष्ण पाहिजे का तिथून जर एस्टेशन चूक झाली तर तुम्हाला चेंडू थांबवायचा असतं पण थांबवलं नाहीये. दोन चौकार आपण तर आले आहेत. एकूण जर विचार केला तर 9 धावा आल्यात आता आतापर्यंत. एक पंजा एक चौकार 59 धावा दाखल का ती. एक षटकार देखील आलाय. नेहाल ओ फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. मिळवून चेंडू चाललाय क्षेत्रक्षक लॉंगॉनला. एकच धाव मिळणार आहे. रोहित पाटील आहेत. नाही काय घडतंय काय मैदानावर. 60 धावा. गौदेवी सतरंग क्रिकेट क्लब हेडूटने ब संघ ज्यासाठी जाणला जातो क्षेत्रक्षणात होत नाहीये. हा संघ देखील एक लढवय्या वृत्तीचा संघ आहे. नेहमी मैदानावर संघर्ष करतो. संघर्षातून यश देखील मिळतो. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. सिद्धूला आपण पाहू शकता. सिद्धू भोईर. नेहालने पुन्हा एकदा एंड बदललाय. क्षेत्ररक्षण देखील बदल बघायला मिळत आहे. साईडला फाईन लेग एक क्षेत्ररक्षण मिडविकेटला आपण पाहू शकता. वडिश लॉंग ऑनलाय क्षेत्ररक्षण. हो यावेळेला ड्राईव्ह केलाय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू चाललाय वेगाने पॉईंट सीमेरेषेकडे. पाठलाग केला जातोय पण चेंडू अधिक वेगाने सीमारेषा पार चौकात. आनंद पाटीलला आपण पाहू शकता. सिद्धांत पाहिजे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. किती धावांचं लक्ष तपायचंय. गौदेवी सतरंग क्रिकेट क्लब हेडूटने बस संघ देखील एक ताकदवान संघ आहे. यश ऑन साइडला टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. और पिच मिळाला. नितीन काळन सर मागे पुढे पाहिलं नाही. टॉप घेअर मध्ये चेंडूला उचल आणि पाठवून दिला वाईडिश लॉंग ऑन सीमा. 70 धावा. महिर 11 गौदेवी 12-13 नागाव संघ. या आधीच्या षटकात सिद्धूने अक्रमण बॅटकर आलाय पहिल्या चेंडू. यशचं स्वागत केलंय. एंड बदललाय आता. फरक पडतो का पाहायचं काही. 70 झाले आहेत. क्षेत्रशः थोडासा बदल केला तर शॉर्ट फाईनलीच्या क्षेत्रात थोडासा डीप घेतला जातोय. चेंडू थोडासा आपण तर कटर चेंडू बघायला लेग ब्रेक बघायला मिळाला. बाहेर काढलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. आधीचा चेंडूवर पिच टाकला. आता मात्र एंड बदलला आणि थोडासा चेंडूला बाहेर काढला लेग ब्रेकच्या मध्येतून. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. राहिले 1 आपण गौदेवी 12-13 नागाव संघ. 70 धावा 2 बॅटर बाद. ओ अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होणार. पण त्यानंतर 2 चेंडू 71. चांगली वापसी बघायला मिळते. 71 चांगली वापसी बघायला मिळते यशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू. स्ट्रायकिंगला रुद्राला आपण पाहू शकता.
रुद्रमाळीला आपण पाहू शकता. अंतिम चेंडू, काय वापसी केली बघा ना यशने, जबरदस्त गोलंदाजी केली. अंतिम चेंडू, हो चांगला चेंडू, तर ड्राईव्ह केला, एक कव्हरला चेंडू वेगाने चालला, एक धाव कंप्लीट केली आहे. 2 झाल्या, तिसरी होते का पाहायचं आता. तिसरी झाली असती पण नकार दिलाय. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 73 धावा. टॉस देखील आपण करणार आहोत लगेच. बॉबी भाणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चार षटकांचा सामना असेल. एका बाजूला रोशन आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला योगेशला पाहतो. 4 ओव्हरची मॅच आहे. बाबू शेट असा कॉल केला आणि टॉस कौसा संघाने जिंकलेला आहे. पुढच्या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कौसा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आणि बघायचं कौसा संघ काय निर्णय घेतोय. निर्णय सांगायचे लक्षात घ्या. कौसा टीम धन्यवाद बाळू पाटील सर. जयवरमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026 अर्थात प्रजेशदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हा स्पर्धेचा दुसरा दिवस. सपाड विरुद्ध खाडी, खाडी संघाला पराभूत केलं. चला बॉल लवकर घ्या आणि बॅट्समॅन पाठवा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, कौसाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी ते करणार आहे, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल कुशल श्रीषा स्पोर्ट सापा टीमला पुढच्या मॅचमध्ये. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल जुनी डोंबिवली विरुद्ध वाडेघर. दुसरी मॅच पाहायला मिळेल मानेरी विरुद्ध SP11 सोनारपाडा. तिसरी मॅच असेल गावदेवी हेडुटणे विरुद्ध जगदंबा वाकलन बी. आणि चौथी मॅच असेल निवालीपाडा विरुद्ध जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. अशा 8 संघ उद्या इन ॲक्शनमध्ये असतील. कालच्या दिवसात जय हनुमान निर्जित संघ सेमीफायनलमध्ये, त्यामुळे एक सेमीफायनल आपल्याला आज कव्हर करायची आहे, त्यामुळे घाई करा जरा प्लीज. हॅलो. चला चला बॅट्समन लवकर या. 74 धावांचा पाठलाग करायचा आता. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे 20 संघ आपण पाहतो 73 धावा. आई गावदेवी 12-13 नागाव मात्र माहिरा 11 या नावाने संघ खेळतोय. योगेश मात्रे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल दिलेत ना, एक खराब आहे का? ओके चला चला मॅच सुरू करा लवकर प्लीज. पिंटे शेठ पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत. सपाट चषकाचे प्रमुख आयोजक. या स्पर्धेमध्ये सर्व समालोचकांसाठी सुद्धा, पंचांसाठी सुद्धा बायसिकल तुम्हाला पाहायला मिळाल्या. काल त्यांचा उल्लेख सुद्धा आम्ही केला ज्यावेळी आमदार चषक ही स्पर्धा सुरू होती उंबारडे येथे.
नक्कीच यावर्षी सायकल, पुढच्या वर्षी बाईक सुद्धा पाहायला मिळतील सपाट चषकमध्ये. 4 बाईक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पंचांसाठी एक बाईक असेल, समालोचकांसाठी एक बाईक, आणि जे टॉप 4 मध्ये 4 संघ येतील त्या 12 खेळाडूंसाठी सुद्धा एक बाईक पाहायला मिळेल. अनेक मालिका वीरसाठी बाईक, अशा 4 बाईक पिंट्या शेट पाटील तुमच्यासाठी घेऊन येतील. 2027 सपाट चषक कमिंग सून. पिंट्या पाटील, अधिक पाटील, निसल मडवी असल्यानंतर काही होईल. पहिलाच बॉल आपण पाहतोय गॅपमध्ये क्षेत्ररक्षक टीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. रुद्र माहिती होते. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावांनी खातं उघडले गेले. 74 धावा चेस करायचे आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ. प्रदीपने 2 धावांनी खातं उघडले संघाचं स्वतःचं. 9 सेकंडला रोहित. फटका दमदार आहे. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 प्रदीप काळने जबरदस्त बॅटिंग केली होती. प्रदीपचं अर्धशतक, रोहित मात्रेचं अर्धशतक. डान्सिंग अंपायरिंग जर केली योगेश भाटेंनी तर निसर्ग मडवी यांच्याकडे 1000. हाही फटका दमदार आहे. रोहित पाटीलला टार्गेट केलं या मॅच मध्ये. बॅट्समॅन प्रदीप काळने ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा 6. प्रदीप काळने पूर्णपणे वातावरण गरम केलेलं आहे, कारण की 74 चेस करायच्या 3 बॉलमध्ये 14 आलेत. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघासाठी. बी संघ जेव्हा जेव्हा खेळतात दहशत त्यांची नेहमीच. कालही आम्ही पाहिलं सापाट बी, वाकलन बी आणि वाकलन बी संघ, आणि ज्यावेळी गुरसे बी संघ खेळतो, बेतोडे बी असेल, इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्राव्या 11 जगदंबा वाकलन बी संघ काल सुपर 4 मध्ये दाखल झाला. 3 मॅचेस सलग तरी जिंकल्या. सापाट संघ पहिल्याच मॅच मध्ये त्या स्पर्धेत खेळणारे आमदार चषक मध्ये. पिसुलीचे आपण पाहतो आपले मान्यवर विलास भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक स्वागत. विलास भोईर यांच्या सौभाग्यवती आताच नगरसेविकापदी ते नक्कीच विराजमान झाल्या. आणि विलास भोईर साहेबांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच विलास भोईर साहेबांची चर्चा असते. अंडर-19 आपण पाहिलं तर विश्वचषक फायनल मॅच सुद्धा सुरू आहे. इंग्लंड आणि इंडिया. आणि अंडर-19 आपण पाहिलं तर कॅप्टन आयुष म्हात्रे आपले, विजय सूर्यवंशी असतील, आणि सांगतो तरी चांगलं क्रिकेट. 18 धावा पलकावती लागलेत. हाही फटका दमदार आहे. बॉल येईल सीमारेषेच्या बाहेर. 6 रोहितने धावा खर्च केलेत 24. चं टार्गेट होतं आणि पहिल्या षटकात 24 आलेत.
24 बॉलमध्ये आता 50 करायचे त्या मॅच मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय हर्षंग पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. रोहित जो या टीमचा मुख्य गोलंदाज होता त्यालाच टार्गेट केलं प्रदीपने आणि तब्बल 24 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. हर्षंग पाटील आले. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. यानंतर कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड विरुद्ध आई गावदेवी अंकुश शिलेपन कौसा संघ. 4 ट्रॉफीज कौसा संघाने सुद्धा या सीझन मध्ये जिंकलेल्या आहेत. सपाट संघाने आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. तुम्ही मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. याही मॅच मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळाले रोहित पाटीलच्या खात्यामध्ये. 25 धावा. दुसरं षटक प्रगती पत्रावर असताना धावांचा वेग प्रचंड आपल्या पाहायला मिळतो. दुपारचं 17 आपण पाहतोय आणि धावा वेगाने येत आहेत. एकोणपन्नास धावा इथून अजूनही बनवायच्या. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षंगला विकेट घ्याव्या लागतील कारण प्रदीप काळंजा लय मध्ये दिसत आहेत. जबरदस्त बॅटिंग. प्रदीप काळंच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सात चेंडूचा खेळ केलाय. 30 वरती नाबाद आहेत प्रदीप आणि संघाची धावसंख्या 31. 74 धावांचा पाठलाग चेस करत असताना आपण मध्ये सकाळी कुशल शिष्या स्पोर्ट्स सापड संघाने 71 धावा 3 चेंडू राखून चेस केल्या. ते विसरून चालणार नाहीये. त्यामुळे 74 माग नाहीयेत हेडूटने बीला. इथे चेंडूची गती कमी केली होती. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पहिला डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो या ओव्हर मधला. पहिल्या चेंडूची सिंगल, दुसऱ्या चेंडूची षटकार आणि तिसरा बॉल डॉट तुम्ही पाहतायत. काय घडलंय मैदानात चेक करायचंय का? आउट आहेत. ओके. व्हाईट बॉल आहे मात्र फलंदाज बघा रनआउटच्या स्वरूपात रोहितला माघारी परतावं लागेल. रोहित बघा रनआउट झाले. दुर्दैवी पद्धतीने रनआउट झालेले आहेत. यानंतर सापाडची मॅच आहे. सापाड विरुद्ध कौसा. थोडस व्हॉल्यूम कमी करायचंय. बत्तीस धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. वाईट वाईट ऍड केलाय आणि फलंदाज रनआउट आहे वाईटच्या सर्वात. थोडस साहेब आले ना तिकडे लक्ष थोडस आमचं केंद्रित झालं. वाईट बघितलं आम्ही. हर्षंग चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 32 वरती आपल्या पाहायला मिळते. हर्षंगचा पुढचा बॉल.
ऑन साईडला खेळायचं होतं. लेग स्टम्पच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट शिकवून करतायत. अबंतच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 33. धावा दाबल होते. 74 धावांचा पाठलाग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ. धावा इथे मात्र फटका फसलाय. झेल तिथे टिपलाय. रुद्रमाईने फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना बघा रोहित रनआउट झाले. प्रदीपची विकेट मिळाली. पलटवार तुम्हाला पाहायला मिळतो. 33 वरती दुसरा धक्का लागलेला आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. फास्ट खेळा, फास्ट. चला बॅट्समन लवकर पाठवा. भूषण आलेत. थोडस फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. तेहतीस धावा धावपल करते. 2 गडी बाद. 33. इथून पलटवार होईल का? हर्षंगला कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. हर्षांग जबरदस्त फटका आपल्या पाल्यामध्ये भूषणच्या बॅटमधून. बॉल जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सीमा पार चौकार. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा केस संपलाय. धावा झाल्यात त्या 37. 37 अर्धलक्ष पार केले. 12 बॉलमध्ये 37 झालेत. 18 बॉलमध्ये 37 अजूनही करायचे आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला. बारा चेंडू मध्ये 37 आल्यात. 18. चला फिल्डिंग लावून घ्या. नागाव टीम फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 12 बॉलमध्ये 37 झाल्यात. 18 बॉलमध्ये 37 अजूनही करायचे आहेत. 36 चालतील विकेटच्या आधारावरती. चला जास्त टीम मीटिंग नकोय. योगेश सर आपण ही सूचना करा. काही करायचे नागाव टीम. दोन षटकात पॉवर प्लेच्या 37 धावा आलेले आहेत. 18 बॉलमध्ये 37 अजूनही करायचे आहेत. सूरज मडवी आलेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. भूषणने चौकारने खातं उघडले. धीरजला अजूनही खातं उघडायचे या मॅच मध्ये. दोन्ही नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले होते. कटर्सचा वापर तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर काढलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. येणारे 17 2 धावा इथे मिळाल्यात. 16 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 39 धावा झालेले आहेत. 35 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथं मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. बघा सूरज मडवी जेव्हा जेव्हा गोलंदाजीला येतात कमबॅक त्यांचा पाहायला मिळतो. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या बाहेर जाईल. खराब बॉल होता. योग्य उत्तर चौकार. फोर्टी 43 धावा झाले. 14 चेंडू मध्ये 31 अजूनही करायचे आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला तिसरं षटक प्रगती बतावर आहे. पुढच्या मॅच मध्ये सपाट संघाला बॅटिंग करायची. त्यामुळे कौसा संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. तशी मॅच संपेल तुम्हाला लगेचच मैदानात जायचंय.
पण कॉमेंट्री बॉक्स समोर सुद्धा तुम्हाला बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे, सावली आहे. एक धाव इथे मिळाली. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चव्वेचाळीस 74चं टार्गेट. 30 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. तेरा चेंडू आणि 30 धावांची गरज. बाळू पाटील यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अपील करण्यात आलेला आहे. फलंदाज भूषणची खेळ समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे 30. हॅलो. तर पिंटू पाटील सापाड यांचा आपण सन्मान करूया. चला या पिंटू पाटील आपला सन्मान आपण करूया. माईची प्रेमाची उबदार शाल देऊन त्याला सन्मानित करूया. विलास भोईर पिसवली या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. विलास भोईर पिसवली. विलास भोईर पिसवली यांचा सन्मान केला जातोय. पुढील सत्कार मोती आहेत नरेश म्हात्रे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. नरेश म्हात्रे यायचं आहे. नरेश म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करूया. नरेश म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळली जाते. सचिन पाटील पुढील सत्कार मूर्ती. सचिन पाटील या आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सचिन पाटील यांचा सन्मान करूया आपण. तर सुभाष पारचा साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. ओटू कॉम्बॉक्स नितीन खान. सुभाष पारसे साहेबांचाही सन्मान. हर्षंक पाटील आलेले बॉलिंगसाठी. 12 बॉलमध्ये 30 करायचे. चला मॅच सुरू करा. 12 चेंडू 30. यश आलेत बॅटिंग करण्यासाठी. यश खान 9 सेकंडला सेकंड स्पेल मध्ये आलेत हर्षंक. 12 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. 12 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता पण योगी भानीसरांचा व्हाईट बॉल इशारा आलाय. 12 चेंडू आणि 29 या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. बघायचे मग अशीच मॅच तुम्हाला पाहायला मिळाली जिथे आकाशन संघाने बाजी मारली. या मॅचचा विजेता संघ आकाशन बरोबर खेळणार आहे. त्या अगोदर सापाड आणि कौसामध्ये मॅच होईल 4 ओव्हरची. त्यामुळे कौसा संघाला विनंती आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची आहे. हाई चेंडू वाईट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या. 12 चेंडू 28 या मॅच मध्ये करायचे आहेत. बारा चेंडू 28 धावा. धीरजच्या बॅटमधून फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? रुद्रमाई आलेत मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 आर.
गरज या मॅच मध्ये. हा षटकार आलाय धीरज पाटीलच्या बॅटमधून. लवकर त्याचा फलंदाज टायमिंग चांगलं होतं, त्यामुळे हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. रुद्र माई तिथे जरूर होते, मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 22 चेंडूंपासून 11 धावा जास्त आहेत. मात्र बघायचे हर्षांक पाटील कमबॅक करेल का. चांगला चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. एकने धावसंख्या पुढे सरकली. 53 21 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे. यश काळून आले सेकंडला. यशला अजूनही खातं उघडायचं या मॅच मध्ये. चला जास्त वेळ नका घेऊ, स्पीडअप करा प्लीज. यानंतर 4 मॅचेस बाकी आहेत. इथे चेंडू हवेत आहे. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक उदय, आणि उदयने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज यश शिके समाप्त. पहिल्या डावामध्ये 3 विकेट गेले होते आणि इथे 4 विकेट गेले. त्यामुळे इक्वेशन कंपल्सरी 21चं. 9 चेंडू आणि 21 धावा कंपल्सरी आता करायचे आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला. यश काळांची विकेट आली. आता विक्की पाटील आणि धीरज पाटील दोन बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हर्षांक कमबॅक करेल का. ज्या हर्षांनी पहिल्या दुसऱ्या षटकात 13 धावा दिल्या होत्या, त्याच हर्षांकवरती विश्वास दाखवलाय. विक्की पाटील मैदानात आले आणि बॉलला पाठवलंय. चेक केलं जाईल. चेक कर दे. चौकार आहे का. ओके, चौका आहे. चेक करतायत का योगेश. थोडासा पुढे ना. चेक केलेलं आहे. विकी पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. 8 चेंडू 17चं इक्वेशन आहे आता. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. चांगली थ्रो फेकी बघा. सिंगल आणि आता चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या. 16 कंपल्सरी, कारण विकेट जास्त गेल्यात. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाच्या. त्यामुळे धावा 16 कराव्याच लागतील येणाऱ्या 7 बॉलमध्ये. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे, कारण स्ट्राईक धीरज पाटीलकडे. डावकरी आताचा बॅटर. धीरजने एक षटकार सुद्धा मारलेला आहे. सात बॉल 16ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. नागाव विरुद्ध हेडूटने बी. रोहित तिथे लॉंगॉनला सिंगल मिळाले नाही, तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असतील 6 धावा करायचे 15. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला. मॅच लगेच सुरू करायची. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. सापाड आणि कौसा. कौसा संघाला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन तुम्हाला थांबायचे, कारण की यानंतर आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडं सहकार्य करा.
6 चेंडू 15 बघायचा आहे. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? निखिल पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. 15 कंपल्सरी करायचे आहेत, लक्षात घ्या दोन्ही बॅटर्सच्या माहितीसाठी. निल्सन मडवी बघा थोडंसं वॉर्मअप करत असताना, त्याचमुळे त्यांचा फिटनेस चांगला आहे. आणि 15 धावांची गरज आहे. पहिला चेंडू मिड विकेटला, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. थ्रो फेकी बघा, ॲक्युरेट थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू 13 धावा आता मॅच मध्ये करायचे आहेत कंपल्सरी. 74चा पाठलाग करत असताना 61 धावा झालेल्या आहेत. बाळूसर आपण पाहतोय 5 बॉल 13, विकेट जास्त गेलेत त्यामुळे कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. आई फटका चांगला आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे, 4 धावा करायच्या आहेत. 12. धनंजय सेठ सुर्वे यांच्याकडनं हेडूटने बी संघाला शुभेच्छा आल्यात. बारक्या बाई आपण पाहतोय सांगलीवरनं हा सामना एन्जॉय करताय बघा. बाबू शेठ चषक ही स्पर्धा नेहमी चर्चेत असताना सांगलीवरनं काही प्रेक्षक सामना एन्जॉय करतात, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू शिल्लक आहे, 4 धावा करायचे आता. 12, 3 चौकार 2 षटकार. बघायचे काय घडेल या मॅच मध्ये. निखिलच्या आतापर्यंत 2 चेंडू चांगले राहिलेले आहेत. तो निखिल विकीला थांबवेल का या मॅच मध्ये बघायचंय. इथे मात्र फटका फसलाय, रोहितने झेल सोडलाय, षटकार आलाय. आता झेल सोडलाय की सामना सोडलाय रोहितने, कारण की रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावाही दिल्या होत्या आणि त्याच रोहित पाटीलने झेलही सोडलाय. या मॅच मध्ये ज्या रोहितचा दिवस असा खराबच आहे असंच म्हणावं लागेल, कारण याच रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये 24 दिले आणि त्याच रोहितने निखिलला विकेट मिळाली असती, तिथे षटकार आलाय. आता 3 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 3 डबल नाही काम चालेल. चांगली निखिल चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाज बाद होतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावा आता करायचे आहेत. सार्थक आलेत, चला सार्थक जरा लवकर जायचे. 2 चेंडू 5 धावा. रोहित कडनं चूक झाली, मात्र निखिलने आत्मविश्वास अजूनही गमावला नाहीये, कारण निखिल चांगली गोलंदाजी करतायत. 5 कंपल्सरी लक्षात घ्या विकी आणि सार्थकच्या माहितीसाठी, कारण नागावचे 3च विकेट गेले होते आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 विकेट गेलेले आहेत टीम हेडूटने बी, त्यामुळे धाबा कंपल्सरी आहेत, लक्षात घ्या. 2 चेंडू 5 ची गरज. सार्थक आलेत, मात्र ते 9 सेकंडला, सेकंडला विकी. 2 बॉल 5 ची गरज. फटका हर्षांक अडवलाय हर्षांकने अडवलाय. धाव एकच घेतलीये. मॅच शेवटच्या बॉलवरती गेले बघा. कदाचित बाळूसरा चौकार गेला असता, मात्र हर्षांक बघा स्वतःवरती नाराज ते वाटतायत. मात्र झेल तर कठीण होतं, ते करतील तर काय करतील. नाही विकेट आली असते तर 6 कंपल्सरी षटकारच मारावा लागला असता. आता चौकाराने काम चालेल आणि बघायचंय सार्थकने बऱ्याच वेळा हा कारनामा केलेला आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. हेडूटने म्हटल्यानंतर आमचे करण काळन एक जबरदस्त समालोचन याच गावचे सामना पाहत असतील ऑनलाईन, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज. आजही ऋषिकेश कानेटकरने मारलेला भारतीय संघासाठी तो चौकार आपल्याला आठवतोय. या सार्थकने उसळण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये अशीच मॅच जिंकून दिली होती आणि तोच सार्थक कारण तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. बाबूशेठ पाटील चषक 2026 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2:40 झालेले आहेत. अजूनही 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत, मात्र काय मॅच रंगली आहे. शेवटचा बॉल 4 ची गरज.
जबरदस्त चेंडू निखिलने हा सामना जिंकून दिलाय. तो नागाव टीमला रोहित थोडेसे अजूनही नाराजच आहेत कारण त्यांच्याकडे या चुका भरपूर वेळा आम्ही कमी पाहिलेल्या आहेत. कारण रोहितने जो जेल सोडला तो षटकार गेला. हर्षांग आले, हर्षांगनेही जेल सोडला, तो कठीण होता. आता चौकार अडवला हर्षांगने, हे महत्वाचं आहे. आणि सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिलाय. तो गोलंदाज मी निखिलचं कौतुक करेल बाळू सर. जबरदस्त गोलंदाजी केली निखिलने. चला खुपसा संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अभिनंदन योगेश म्हात्रे ज्यांनी पुरस्कृत केला संघ. माहिरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव आणि योगेश म्हात्रे एक लकी पॅकर सेट. नेहमी त्यांच्या सोबत नशीब आणि लक फॅक्टर असतं. राकेश पाटील आले नाही शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये. निखिलने काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. तर रोहित ठरतो या सामन्याचा